नर जन्माची प्राप्ती येथे ज्ञाने न होय सद्गती येथे ज्ञाने न होय सद्गती तयासी गर्भवास सुटेना म्हणून भाई बापू मनुष्य जन्मालाच या गोष्टी का सांगतात 83,99,999 वेळा जन्ममृत्यू झाल्याच्या नंतर याचा समोर जाऊन साधू संत म्हणतात सर्व जन्माच्या शेवटी लागला सुंदर मनुष्य जन्म पाठी येथे येऊन करावी परमार्थाची उठाउठी येथे येऊन करावी परमार्थाची उठाउठी आणि असा सुंदर मनुष्य जन्म तुम्हाला मिळालेला आहे आणि मिळालेल्या जन्माचं कृतार्थ कार्य आणि त्यामध्ये आजचा जो कार्यक्रम आहे भगवान परमात्म्यांचा जन्मदिवस आणि त्याच अनुषंगाने मला वाटलं की बा देवाचं भक्तावर किती प्रेम देव आज कोणीकडे येतोय भक्ताकडे आणि भक्ताचं देवावर किती प्रेम आणि देवाचं भक्तावर या कार्यक्रमाला अनुसरून विषय असला पाहिजे मी पहिले सांगितलं मला अजूनही म्हणला तुमचं जे म्हणणं आहे ना 3 आंबे एकटे म्हणा आता मी तिकडे जाणार नाही आता तुमच्याकडून जशा माध्यमात येईल बरोबर आता इथं कसं बोलावंय 1 गाव 12 भानगडी भाषेचा विषय आहे माझं अजूनही म्हणणं आहे की प्रत्येक बऱ्याचशा लोकांचं म्हणजे तुम्ही नावाकडे गेले तसं जाऊ नये कोणाचे माहिती नाही आणि कोणाच्या नावाकडे गेले या सगळ्याला बसले ते नाही करावं जसं कंसानं बहिणीची वरात काढली होती तेव्हा सांगले होते आकाशवाणी तुला घात करणारा हिच्याच पोटी जाऊन आता तिकडे जावं लागलं आमदारी नाही तर पुढी का होईना तो हा घात करणारा इथं जाऊन तिकडे जायची गरज नाही जगाला कळाले तो हा घात करणारा जन्माला आलाय कंप्लेंट आलाय तो हा घात करणारा आमदारी नाही गेला पुढच्या गणपतीला पाण्यात पडू दे एवढं असो भजन आपल्या दोघांचा भजन गोड झालं पाहिजे असं काय होते 1 गाव 12 भानगडी जिकडे तुम्हाला आल्या होते तिथला प्रसंग तसल्या प्रसंगात किती करायचा हो दुसरीकडे गेलं तर आपल्याला काय भजन सगळं द्यावं लागते मला साधू संत काय म्हणतात आणि मी पहिलंच सांगले दादा कितीही अडचणी आल्या तर मी तुझ्या सगळ्या चिठ्ठी घेणार प्रेमानं मोठ्या माणसाची दोस्ती करणं हे माझं धर्माचं कर्तव्य 18 नांदेड जिल्ह्यात प्रख्यात असणारी किवळ्याची भजन मंडळ किवळ्याच्या भजन मंडळासोबत चिठ्ठी घेतलं तरच जीत झाली म्हणजे घेतल्यावर भजन म्हणून म्हणून एवढ्या भारी मोठ्या पैलवाना सगळं येणे खूप ठराव इथं काही दुसरी नाही किंवा कोणाचं नाव घ्यायची आपली होऊन जाऊ गेलं महागडला आता ते किती दिवस राहिले जंगल मोहन झाले की नाही गेले महागड या गोष्टी तर ते समाधान होतं ते जागेवर म्हणून साधू संत काय म्हणतात अनंत जन्माच्या सेवेची होय जन्माची प्राप्ती बघा भक्त आणि देव ह्या दोघांची जर ओळख करायचं तर जन्म कोणता असेल फक्त नरजन्म आणि ते नरजन्मामध्ये देवाकडे आपल्याला का जाता येते आहार निद्रा भय मैथुनी समसमा परिज्ञान मानवासी विशेष परिज्ञान मानवासी विशेष साधू संत म्हणतात या कर्मसृष्टीवर जितके जीवजंतू जन्माला आले जीवजन्माला आले त्या प्रत्येकाला झोपा प्रत्येकाला दहाना प्रत्येकाला प्रतीक अवस्था परिज्ञान मानवासी विशेष या ज्ञानाच्या बळावर भक्ताला भगवंताचं चिंतन करता येते भगवंताकडे जाता येते
इथं बोलवता येते. एवढं सामर्थ्य त्याच बळावर आज देव आलेला आहे. या भक्तांनी आराधना केल्या देवाकडे. दुष्टाचा थैतळा तिथं वाढलेला त्या दुष्टाचा संहार करण्यासाठी तुम्हाला यावं लागणार आहे. म्हणूनच भगवंत आलेला. मला अजूनही म्हणायचंय, मला जमल न जमल अशाच हिशोबात आलं पाहिजे. आता म्हण माझं काम आहे घंटी होती मंदिरातल्या, कोणी या घंटी वाजवा. तुम्हाला वाटलं मग ही घंटी रिकामी सांगून, पण त्या जाणारीला देव भय वाटायला. घंटी मारणारला काय वाटलं, तुम्हाला वाटायला माझी घंटी रिकामी सांगून, पण त्या सदभक्ताला वाटायला की मी ठेवून या भार देवा, तुमच्यावर भार ठेवून पाया पडावे. आता तुमच्या मनाला वाटलं असेल आमची घंटी कोणी या मारा, तुमच्यावर भाव आहे म्हणून लोक घंटी मारावी. तुमच्यावर भाव असल्याशिवाय लोक उठल्या रामपण्यामध्ये तुमची येऊन घंटी कोणी मारू नका. मनाला वाटलं तसा प्रश्न राहू नये, आमची घंटी कोणी मारावं. तुमच्यावर भाव आहे म्हणून भावे देव न कळे निसंदेह गुरुविना अनुभव कैसा कळे. भाव असल्याशिवाय तुमची घंटी कोणी वाजवत नाही. अख्या नांदेड जिल्ह्याचा भाव तुमच्या भजनावर आहे म्हणून तुमच्या घंट्या वाजवल्या. तुम्हाला वाटलं आमच्या कोणी येऊन घंट्या वाजवल्या नाही. मला साधू संत काय म्हणतात, इथं आल्याच्या नंतर आम्ही जीवाचं हित करायचं असेल तर आम्हाला अगोदर भक्त बनावं लागतं. सगळं भक्ताचं देवावर किती प्रेम आणि देवाचं भक्तावर किती प्रेम. आमच्या बाजूच्या वडिलांना देवाचं भक्तावर किती प्रेम ही बाजू उचललेली आहे. आमच्याकडली बाजू आहे भक्ताचं देवावर किती प्रेम. देवावर प्रेम किती करावं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देह जावो आत्मा ठेवावा तेवढे प्रमाण ठेवले. स्वतःचं लेकरू चिरडून लागलं भक्तानं. देवावर इतका विश्वास होता, इतकं वेगळं. ऐका, आमच्या देवावरती इतका प्रेम केलं, स्वतःचं लेकरू आपलं चिरडून गेलं. याच्या समोर जाऊन सांगतो, या चिडियाबळाची आई देवावर इतका घट्ट विश्वास ठेवली, स्वतःचं लेकरू कापून वाटण्यापर्यंत इतकं देवावरती विश्वास भक्तांनी केला. देव सहजासहजी मिळत नाही, देव बाजाराचा भाजीपाला नाही. आम्हाला जर अगोदर भक्त बनायचं आहे, भक्त बनल्याशिवाय देव कळत नाही. आम्हाला ह्या नरजन्मामध्ये मागवलं गेलं ते गेलं, आता काय करायचं आहे. गेलं सारा विश्व तुमचं, आता उरलं तरी हो का. मी सांगतो सर मला सर, माझं भजन असले तरी तुम्ही उपस्थिती लावू नका. तुम्हाला वाटलं की शिवाय असं का म्हणते बाबा सर, तुम्ही आले की मला काही बोलायला बोलला गेले बोलल्याशिवाय तर भाग पण बेसिक याच्यावर ऐकून जाईल. काही गोष्टी समावा की तुम्ही आले मला हा गुरु समोर. आता बसलं तुमच्याकडे राहील नाही शेवटी जसल्याला तसलं बसल्याला बसलं जसल्याला तसलं. त्या बाईने 3 आंबे आतमध्ये आपण 6 आहोत. गेलं सारा विश्व तुमचं, आता उरलं तरी हो का. अरे आता तरी हो, अरे आता तरी हो घरा तुम्ही की संताचे.
देव आपोआप इकडे येते या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून देव संता घरी राहिला भक्ताचं प्रेम इतकं देवावर लागते देवाच भक्ताकडे आपोआप येते बघा देवानं भक्तानं देवाकडे प्रेम लावलं याच्याही पेक्षा देवानं भक्ताकडे प्रेम लावलं पाहिलं मला मग आपल्याकडे बाजूला भक्ताचं देवावर किती प्रेम असावं भक्ताचं देवावर किती प्रेम असावं किती असावं किती असावं देह जावो किंवा राहू दंड भाव तुझ्या चरणी राहू एवढंच नाही जगद्गुरु तुकोबाला याच्या समोर जाऊन सांगतात देवा हे तुझ्यावरती प्रेम केलंय आम्ही जे प्रेम केलंय आम्ही आमच्या पुरतं केलं नाही आम्ही एकट्यानं केलं नाही आणि आम्ही एकट्यानं केल्यावर ही वस्तू भेटली नाही कोणी कोणी केलं जन्मोजन्मी आम्ही बहु याच्या पुढे जाऊन भक्ताचं रक्षण फक्त भक्ताची कसोटी कोणाकोणाची काय होती ज्यावेळेस द्रौपदीवरती संकट पडलं भक्तत्व तसं आपल्याकडे असलं निश्चित म्हणजे निश्चित धावून येतो ज्यावेळेस दुःशासन द्रौपदीची वस्त्रहरण करू लागला त्यावेळेस भक्ताने हाक मारली भक्ताकडे एवढं सामर्थ्य पाहिजे की भक्ताने हाक मारल्याच्या नंतर देव धावून आला पाहिजे
वाजत बसतील ते बरोबर येतील. त्याचं तप परिपूर्ण होते. वाजण्याला वाटायला म्हणजे रिकामीच घंटी वाजवायला म्हणून, पण याचा तप परिपूर्णपणे पक्व होते. त्या तपाच्या बळावर त्याला निश्चित द्यावं लागतं. शिवचरण पाटील, खंडोजी पाटील, पारटकर, दत्तभक्त परायण, अख्या नांदेडच्या ज्यांचं नाव काढल्याच्या नंतर आवाजाचा कोकिळा, आवाजाचा बादशाह, नुसता आवाज नाही. तुम्हाला माहित आहे की मी भजनाला उपस्थित होतो निळ्याला, पांगरगावच्या गुरुजन तुमचं भजन होतं मी ऐकायला होतो. तिथे खरं भजन ऐकलो, खरंच किती राग येते शिवचरण पटला. येरी राग कधीच आला नाही तिथे, कुठंही बघण्याला राग यायच ना. फक्त एक बार बघलो होतो राग किती. 51 रुपयाची भेट पाठवली आहे. हमारे और धन्यवाद संतोषरावजी संभाजीराव बडेवाल यांच्यावर 51 रुपयाची भेट पाठवली आहे. हमारे और धन्यवाद. म्हणून माय बापू बघा, भक्तत्व नाही आलं तरी जमते. भक्त व्हायचं तर आहे, पण भक्त नाही होता आलं तरी जमते. पण साधू संत म्हणतात एवढं जरी नाही झालं, छेडू नका साधू संतासी, करू नका निंदा, भले भले दारिद्र गेले करुणाचला धंदा. असले धंदे करण्यात 3-3 पिढ्या 4-4 पिढ्या बऱ्याच जणांचा नाश झालेला. बघा तुम्ही किती लोकांनी काय काय केलं. पुतना बाई केवढी भारी संस्कार वाचायला म्हणायला लागलं. आकाशाला नेऊन आज जन्माला आलेला देव महागलाच्या रुग्णाला होते. म्हणून साधू संत काय म्हणतात, त्याच्या समोर जाऊन तसेच माझ्या भजनाचे बोलावं आमचे मार्गदर्शक, आमचे मित्रतुल्य आदरणीय मारुतरावजी जगिरोळ मामा, ज्यांचं खरोखर आमच्या भजनावरती जीवापार प्रेम आहे, त्यांच्या वतीने 101 रुपयाची भेट पाठवलेली आहे. पाठवलेल्या भेटीबद्दल माझी भजन मंडळ मनस्वी आभार.
मला जाणता येते ते सहजासहजी एका जन्माचं नसते. बघा तुम्ही बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. हे सत्कार्य असेल, हे भक्तत्व असेल, हे मन अगोदर सांगलो जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, एका जन्माचं नाही. तेव्हा ह्या विठ्ठलाने आम्हावर कृपा केली. हे भक्तत्व पण भक्ताकडे आलं पाहिजे. हे भक्तत्व पण जर भक्ताकडे आलं तर तो निश्चित धावून येतो. नाही हो नुसतं धावून येतो एवढंच नाही, आपण देवाची प्रार्थना करणं फार नवल नाही. तो येऊन दगडाच्या टाळावरती गाई याला कोणी कोणी आज रामावा येणाऱ्या भगवंताकडे काय जरा भाव भक्तांनी केला. सहजासहजी नाहीये कोण. एका बाईला दुसऱ्या बाईला सांगाली बाईने किती प्रेम केलं, इतकं प्रेम केलं प्रेमाशिवाय देव येऊ शकत नाही. आणि त्या प्रेमाच्या बळावर त्या देवाला मी एकच घेतलेला. नाही करायची कवडी जमणी नाही वेचीला बाई बाई मी विकत घेतला. दुसऱ्या बाईला प्रश्न पडला. बाई म्हणली तू काहीच नाही दिलं. नाही करचली कवडी जमडी मागणी काहीच नाही दिलं नाही. नाही वेचीला विदाम. त्या बाईला प्रश्न पडला. त्या बाईला लगेच दुसरा प्रश्न केला. मग नेमकं घेतली कशी. त्यावेळेस कोण उत्तर देते. जन्म भरीचा श्वास समोर जाऊन भक्तामध्ये किती ताकद आहे. त्या भक्तीच्या बळावर भक्तानं देवाला काय काय म्हणलं. धरीला पंढरीचा
नाहीच्या योनी गाढवाच्या जन्माला आलं तर 1 कोटी बार लोक गंगेतून गोळवरी काढली. एवढं जीवन आमचं संपून इतके समर्पित झालंय सर्व जन्माच्या सेवेची. आता लागला सुंदर मनुष्य जन्म पाठी, पण इथं येऊन आम्हाला कळत नसेल आम्ही काय करावं. उगा लोकांनी जीवाची बाजी लावत नाही. मीराबाईनं देवासाठी दिसलेलं कोण कोण काही काही केलं नाही तेवढी काम केलं. म्हणून साधू संत म्हणतात आमची आता भोंड चिरली पाहिजे. जीर्ण म्हणजे काय होय? जीर्ण म्हणजे इथं दोनदा म्हणावं लागते. दोनदा मरणाच्या आधी मरून राहावे. इथं मरावं लागते जिवंतपणी. इथं ज्याला मेला तोच भक्त ठरू शकतो. इथं ज्याचा मी पण गेलो नाही, इथं ज्याला मेला नाही तो भक्त होऊ शकत नाही आणि त्या भक्ताच्या हाताला देव येऊ शकत नाही. म्हणून जिरली कशी आकार बघून काम करून आपण आकार बघून काम करून गाव बी मोठा आहे, दिल्ली मोठी आहे. आपण ननगे माणसं आता तर मोठ्याला ठेकाले आम्हाला बघत बघत करून मला आमदारी नाही तर पुढच्या वर्षी बघत मला आता पट नाही. सकाळी मारायची. आता तर देव जन्माला आला आहे, तिकडे गेला गावाला करून द्या. गवळण एक धावती एकी पुढे ते वाटून गडबड झाले की आपण सकाळी आनंद करायचे. काका असं म्हणाले म्हणून त्या सज्जनाची त्या साधू संतांची निंदा का करू नये. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही वैकुंठवासी लोक जरी इथे जन्माला आले ते कसे असतात.
माणसाला शेवटी काळाची हित होते बघा. फार कमाल. एका माणसाला 100 लाकडं चंदनाची दिलं बरं हो, त्याचा सराव लागतील, त्याला कळावं लागतं. ते 90 लाकडं चंदनाचे कोळीशे करून विकलं. कोळीशे करून त्याला माहित नाही काय. शेवटी जसं वाड्या कोळ्याकडे शेवटी संतांची भेट झाली तसं साऱ्या माणसाला गेलं म्हणून ही वस्तू कोळसे करायची ना बरं बाबा म्हणून. आता तरी पुढे 10 लाकडावर थोडस तरलं संसार तितक्यावर. कोणती वस्तू कुठं खर्चायची आणि कोणती वस्तू कुठं कामाला लावायची हे जर कळलं तर जन्माचं कर्तार्थ कार्य झाल्याशिवाय जगद्गुरु तुकोबांना याचाही पुढे जाऊन सांगतात. भक्तत्व इतकं श्रेष्ठ आहे की भक्तत्व स्वतः अंगीकारलेला आहे आणि अंगीकारून काय केलं. देव पाहावयासी मी सहज गेलो एवढं आहे. मला कळावं लागते. आमची भक्ती जर भक्ती असली अशी भक्ती असली पाहिजे. तर बऱ्याचशा लोकांचं उदाहरण आम्हाला बघायचं. तुमच्या समोर जितक्या आमच्या भक्ताची यादी आहे प्रत्येक भक्ताची यादी कसोटीला जाऊन तुमच्यासोबत ठेवण्याचा माझा तोडका मोडका मानस नाही. म्हणून त्यानंतर ती मामाची काही चुका नाही. मामा 2-3 महिने झाला नव्हता ती इसरून गेले. मामाला मुद्दामच आणला बा. मामा दिसला तरी पकड झाला लोकांना. ज्या लोकांनी मामाला काढले मी म्हणून मेनक्यात मामाचा दिसला तरी पकड झाला. गेलं सारा आयुष्य तुमचं हात धुवून लागले हो नको गेलं सारा आयुष्य तुमचं आता मुरला आता तरी हो.
लोकांकडे दिलेले कागदपत्र पैसे सगळे होत ते कुठे लागलं वाटप केलं. इतकी आशा पास निवारून गावाच्या अगोदर भक्त उभा आणि ज्या कसोटीला भक्त तिथपर्यंत पोहोचले त्या भक्तांचं बोलणं आहे आणि भक्तामध्ये एवढं सामर्थ्य देवाला देवत्वच कोण आणलं एकमेव भक्त. देवाची सुद्धा ओळख जर आपल्याला तुला आम्हाला कोण करून दिली भक्ताशिवाय देवाची ओळख अन्यथा कोणीच करत नाही. बघा बघा सिद्धांत शास्त्राकडे जाऊन बघा तिकडे सुद्धा निर्गुणाचा सगुण झाला भक्ताकडे. भक्ताशिवाय देव श्रेष्ठ करू शकत नाही. बरोबर आता एका तासाची सांगणा आम्हाला घालून दिलेली आहे. एका तासात पद आणि गवळ धावत्या वेगामध्ये तुम्हाला दोन्ही करण्याचा माझा बनवाचा माणूस नाही. पण मी तसं काही म्हणू नाही. त्याने जशा पद्धतीनं सिद्धांतावर असेल दृष्टांतावर असेल बोलले तसं मला थोडंसं टक करणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून मी असं म्हणलंय. म्हणून
मला सोडावं लागणार आहे. दिगंबर कोंडीबा बोलतो. आदरणीय दिगंबर कोंडीबा बोधमवाड तसेच आमचे मार्गदर्शक आदरणीय शिवचरण पाटील पालटकर छत्रपती शिवाजी प्रमुख यांच्या वतीने 51 रुपयाची भेट पाठवली आहे. पाठवलेल्या भेटीबद्दल मंडळ मनस्वी आभारी धन्यवाद. म्हणून साधू संत म्हणतात आम्हाला असा बाजूला करायचा आहे. बघा आपोआप असा बाजूला जाते पण आम्ही साराच्या लाईनीमध्ये असलं पाहिजे. बघा बघा उसातून जायचं आहे पण पाचवा लावून द्यायचं नाही. बघा तुम्ही तुझ्या नामात गोडी देवा किती तुमचा एरिया पुरा उसाचा आहे. तुम्हाला सांगावं लागत नाही. एकदा ऊस लावलं आणि उसात गोडी यायला सुरू झाली की आपोआप पाचट करून तसं माणसाच्या हृदयामध्ये नामाची गोडी प्रसन्न झाली आपोआप बाजूला जातात. तुझ्या नामात गोडी किती याच्या समोर जाऊ अमृता गोडी एक म्हातारा म्हणलं मरण्याचा समय आलो कदाचित मेलोडी म्हातारा आधी गेलं त्याची म्हातारी किती होती त्याच घरची ती म्हातारी 6 महिन्याला गळा म्हातारी एवढ्याची कधीच भगवंताचं चिंतन केलं पण संसाराला एवढ्याची जैसा गुळ ढेपे लागून बसला माकोला एखाद्या माकोला एकाच्या गुळाच्या ढेपीला बसावं इतकं चिटकून त्याही संसारात दोघंही बसले फो म्हणणारं म्हातारं त्याची म्हातारं फो म्हणून मरून गेलो. आता उरली म्हातारीची अशी गमाव झाली 4-6 महिन्याला म्हातारी गळात म्हातारं मेलं की सगळ्याच लोक चाब्या कमरवा घेतल्या कोणाच्या यायच्या पोरायच्या म्हातारीला तवा करायला संसार काय सगळे स्वतःकडे जायचे ना आजीला बाहेर या रूमला भाकर ठेवायचे बाय आणि जाऊन येता तिथं पाणी आहे भाकर आहे खाऊन तवा करा. एका दिवशी म्हातारी अशी ठो म्हणणाऱ्या म्हाताऱ्याची म्हातारी गळाटली 4 लोक 4 सुना दररोजात येण्यासमोर म्हातारी काय करू आली कोणाली मोठ्या लोक म्हणला अरे पप्प्याची माय आपली माय गळाटली जाते काही ती येऊन माईकडे बघायचं माय भिताऱ्याकडे हात करून भुकू म्हणाली ती म्हातारा ठो म्हणून मरून गेली ना भुकू म्हणाली. भुकू म्हणाला मोठी सून जवळ आली पप्प्याची बाबा म्हातारी लई होती भितारात काही नसेल की म्हणजे
याच्या हातानं बांधलेली होय काय लपून तर नसेल की. दुसरी सून लगेच पळत आली. अक्का म्हणली 10 लाख गेले आणि गेले मतारला नेवत काय दवाखान्यात म्हणे. 20 लाख गेले आणि गेले ते गटल्यानं म्हणे. ही संसार असला संसार फक्त मायाजाळ होय असा मास आहे. कुठपर्यंत गेला संसार हे संपायचा नाही. असं म्हणजे चौघ मुलं चौघ सुना निघाले. कोणीच गेले ना न्याय येतो मुलं गेले कुठं हैदराबादला. हैदराबादला जाऊन आमच्या माईचं नीट करा म्हणावं गेले. डॉक्टर साहेब आमची माय 5 मिनिटं बोलायला किती पैसे घेतात. डॉक्टरला कळालं बोल हुशार आहे. गिरायक नंबर 1 आली. तुमची माय 5 मिनिटं बोलायचं असेल तर 15 लाख रुपये आपल्याकडे भरावं लागतील. 15 लाख भरली. 5 मिनिटं माय बोलणार आहे. कोण कोण बोलणार या याची गडबड सुटली. 4 सुराई 4 लोक तिकून. पहिला शब्द काय बोलाव. माय बरी आज काय खुशाल आज काय म्हणावती. माय हात करून भिताऱ्याकडे घुगू म्हणावतीस का होय म्हणले. त्या माईनं गोड उत्तर दिली. काही नाही रे बापू म्हणली. बारकाईनं संसार करून संसार केलेली हो म्हणले. मी चांगलं टणटण असताना शेजारच्या कांताबाईच्या घरी चाळणी देतो म्हणली चहा होतायची. आणि ते मी मेल्यावर आपली राहून जाईल म्हणून घुगू म्हणालतो. या 4 सुना म्हणल्या तिथंच मेली असती तर 15 लाख कशाला जात होती. मग संसार कसा सुखाचे दिल्या हे असल्या गाड्या थांबवा झालेल्या माणसं बदलीत ज्ञान घेत यावं. मला खरीच होत नाही असं काही अभिमानाचं बोलणं नाही. ज्ञानाच्या बोलाचं असं मला वाटायलंय. एक ना एक दिवस बघा तुम्ही तुमच्या गावात पहिला नाही. आमच्या गावात 2 पहिला होते. एक वयस्कर पहिला अशा पुस्तक खेळ कुठेही तिथून येऊ शेबीर असं काही बार काही निघालं कमी वया. ते म्हणलं ते म्हणजे बाबा गरीबाचं काम नवर हे म्हणजे कोणी मान करून टाकत. ते म्हणलं बा आता खेळलो ते खेळलो कडे आम्हाला एखाद्या दिवशी त्याला पाहिल्याशिवाय माझं काही समजलं. जिद्द माणसाची अशी असावी. मला असं म्हणायचं आहे तुम्हाला काहीच म्हणायचं नाही. पण मी एक स्वप्न तयार केलेलं आहे. तुमच्यासाठी मी संप्रदाय बदलला नाही. माणसं बदललं नाही. ज्यांनी माझ्या भागा माझ्या परिसराकडे खेळ खेळला त्या सगळीचा खेळ अभिमानाने सांगतोय. त्याचा खेळ सगळ्याचा मोडून पुरून उरलाय. तुम्ही कसं म्हणाले की नाही तसं उरलाय. मी माझ्या भागात जे जे लागले त्याचा बोंदा खलाय करता संप्रदाय बदलून धोतर घातले. मानवरी करावा मानवर जातात. शिरूच्या बहिणीला तुम्ही सोडू लागेल एखादी वरी तुमची डोंगर. पण बाकी कोणी मला दिसत दिले म्हणून अरे नाम हरीचे नोट दिले की वापस ते जाऊन ते घ्यायला नाही लोकच घ्यायला. कला कशी आहे. शबीर साहेब शेख आमच्या जिलानी पठाण साहेबांची युवाई यांच्यावरती 1 करोड रुपयाची भेट पाठवलेली आहे. पाठवलेल्या भेटीबद्दल भक्तिमंडळ मनस्तुती आपले धन्यवाद. तसेच माझ्या मेनका एकवड बाल गणेश भक्तिमंडळ मंडळाचे प्रमुख आदरणीय जंगलीवर बाबा यांच्यावरती 101 रुपयाची भेट पाठवलेली आहे. पाठवलेल्या भेटीबद्दल आपल्याला धन्यवाद.
तशा भक्ताच्या घरी देवाला धावून यावं लागते, हे विश्वास पक्का आहे. आणि आपल्याला जर तिथपर्यंत जायचं असेल आम्हाला एवढंच करावं लागते, संतांची पायी हा माझा फळाला आली म्हणायची हरकत नाही. तेव्हा मला म्हणतो का म्हणे एक मरणाची सरे आदरणीय नारायण पाटील वसुडे 21 रुपयाची भेट पाठवलेली आहे, आभार धन्यवाद. तसेच आदरणीय माझ्या शिरोळेतून शिल्पकार केरवाजी हुसेवान आमचे माझ्या गावच्या पोथीचे सूचक वाचक त्यांच्यावर 51 रुपयाची भेट, आभार धन्यवाद. तसेच माझ्या शिरोळेतून आमचे बाबाश्री आदरणीय मारुतरावजी यलगुंदलवाड सॉरी गुलगुलवाड 51 रुपयाची भेट पाठवलेली आहे, पाठवलेल्या भेटीबद्दल भंजीमुळे रस्वी आभारी आहे, धन्यवाद. तसेच आदरणीय दत्तभक्त पराय संभाजी कोणीबा बडेवाड मेलकेकर 51 रुपयाची भेट. तसेच नयूम शबीर शेख मेनका 51 रुपयाची भेट पाठवलेली आहे, पाठवलेल्या भेटीबद्दल माझी भंजीमुळे रस्वी आभारी, धन्यवाद. काय सांगू जाऊन घ्या माझ्या मनाला असं करण्यात ते बसत्याला लागलं. पंचवीचा सण दुसऱ्या भावाला आला, दुसऱ्या वहिनी मामा एकच काय पाय बोला हो हे गावात पडावं आम्हाला हे नाही लोक विचारत मला आणि दुसऱ्या गावाला जाऊन हे भेटलेला माणूस असंच म्हणाला. त्याचं पण वेगळं होतं, त्याचं नाव कर्मावर पडते कधी. बघा महात्मा फुले कोणी असेल प्रत्येक जे होतात त्याचं नाव पडलंय, सरासरी पडत नाही. आणि असा गावात माणूस चाणाक्ष विचार कोण्याही कामात खटमुळपणा करायचा. येथे बैल जाणून कोणाच्या नीट हो शब्द करावं काय गरज हाय, भंडारा करावं घरी करून खाल्याला होईना काय, समजा सगळे खोड एक एक बैल होते अशी आदत. कोण्याही कामात त्याचं नावच बंद होतं गावात. पांचट दिसलाय काय म्हणून तो पण नाव राहतात. हे बरोबर पुरं गाव पांचट मला लागले, गाव सोडवलं. माणसाच्या आतिथीवर नाव पडतं. हे गाव सोडलं मेंढका सोडून शिवळात येऊन राहिलं ते नाव पडलं. तिथे गेलं, तिथे गेल्यावर आमच्या तिथे तळा
इळेगाव तिथलं बरोबर. आणि उन्हाळ्यात पाणी आटलं की आम्हाला चलने करावं लागतं पाणी आणायला. आणि ते उन्हाळ्यात चलने केल्यावर बाया भांड्याला पाणी आणू लागलं म्हणून हे जाऊन ते काही दोन्ही पाय त्या चलण्यात सोडून बसलं. बाईनं पाणी आणलं काय पानचं घासलं बापून लिहून माणसं तुला कोण सांगलंय माझं नाव म्हणला खंगर आहे पुरं गाव पानचं म्हणून गाव सोडून इथं आला तुला कोण सांगलंय माझं नाव म्हणला. म्हणून साधुत्व पण हे विकत घेणारी वस्तू नाही. जसे नाव घेतात हे साधुत्व पण हे आपल्या कर्मावर मिळते. बघा जगत वंदनीय हे नाव काय माय बापाने ठेवलंय नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी माऊली म्हणलंय. बघा माईने जितका लाड करावा तितका ज्ञानेश्वरीने आमच्या जीवावरती लाड केलेला. बालकाचे कोडे पुढे कसे मारता तसे एखाद्या लेकराचे कोडे माईला पुरवते तितकं मनोरथ जीवाचं पूर्ण करणारी ज्ञानेश्वरी आहे. म्हणून तिला माय म्हणले. बरोबर नाव कर्मावर पडते. म्हणून अरे नाम हरीचे षटभक्तांच्या वतीनं 101 रुपयाची भेट पाठवलेली आहे. पाठवलेली आहे त्याचा आभारी आहोत. धन्यवाद. बघा नामदेव महाराज असेल, एकनाथ महाराज असेल, जनाई असेल, पराकाष्ठामध्ये उतरले. 100 भाऊही तेवढा दिसला पाहिजे, वैरीही तेवढाच दिसला पाहिजे. त्याला म्हणावं मग संत. भक्त ऐसा जाना जो देही उदास गेली आशापास, तेव्हा म्हणावं गेली आशापास. आदरणीय गंगाधर दत्तरामजी लाला मोहन
आमचे मृदंग सम्राट रामेश्वर भाऊ यांच्या कामावरती कसोन 51 रुपयाची भेट पाठवली आहे. पाठवलेल्या भेटीबद्दल आभारी आहोत, धन्यवाद. म्हणून संत जनाई संत चाल घेऊ नको. भगवान परमात्मा जन्माला आलेला आणि आल्याच्या नंतर गोकुळामध्ये आनंद होत आहे. अजून झालं नसेल मग उजळल्यावर होत. गवळण सांगती गवळणीला बाई पुत्र झाला ग यशोदेला. आणि हे लेकरू लहानाचं मोठं होऊ लागलं, दोन्ही लहानाचे मोठे होऊ लागले. आणि आता पहिल्या जन्माचा आठास परिपूर्ण करण्यासाठी लहानाचे मोठे दोघेही होऊ लागले. आणि गोपिका काय म्हणते, देवा तुझ्या मुरलीच्या पायी मन मोही देवाने काय म्हणते, बाई तुला आनंद होतोय पण तुला आनंद होण्यासाठी मला बराचसा पराकाष्ठा भोगावं लागलाय. फक्त तुला आनंद व्हायला पण तुला आनंद मिळवून देण्यासाठी मला बरेचसे कष्ट भोगावं लागले. आणि ते एकूण एकाला बोलताना काय म्हणते भगवान परमात्मा, राधे तुला सांगू किती. भगवान परमात्मा राधिकाला म्हणते, बाई आजच तुला नवल वाटायलाय पण माझी कहाणी सांगतो ऐक, मला काय काय भोगावं लागलंय. राधे तुला सांगू किती, अग अवताराला नाही गणती, माझ्या गणावा मुला अग उधाराती कोटी. शेंड्यावर पाय देऊ नका, पूर्ण म्हणावं लागते. माझ्या नावामुळे उदरती कोटी कुळ, उदरती कोटी कुळ म्हणजे ते भरणार. अगं माझ्या नावामुळे
काय म्हणतोय काय करा काय महागले दृष्टात घेऊन गोकुळाष्टमी राधे बुधवार कार्यकर्ता की बघा आमदार पुढे जाऊन बसत नाही सभेत आधी लोकांना जाऊ देते सगळे जाऊन बसले की घंट्याला तसं देवाला कर्मभूमीला यायचं होतं दादानी आता सांगितलंय प्रत्येकाला विनंती केलंय तुम्हाला वडील भाऊ व्हावं लागणार आहे तुम्हाला माता व्हावं लागणार आहे तुम्हाला पालन करावं लागणार आहे हे सगळ्या गोष्टी अगोदर पाठ लावलं त्यावेळेस या सगळेला वाट लावलं पुन्हा काय म्हणते संगतीला गोप मेळा यायलाही वाट लावलं पुढे तुम्ही चला म्हणलं मी येतो म्हणलं लगेच ते कोणाला सांगायला राधिकेला सांगायला संगतीला गोप मेळा अगं उधारात भगवान परमात्म्याच्या राम अवताराचं चरित्र आचरावं का एक गाणं आहे बघा ते मित्र वनव्यातला कोणालाही मित्र म्हणून ज्यानं पराकाष्ठेला शेवटच्या टोकालाही सोबत राहतोय त्याला मित्र म्हणावं भगवान श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये किती एक लोक मजा केले मजाल केले दही खाले तूप खाले वर्दवाकड्या पेंद्या सुदामा सगळे पण ज्यावेळेस राम अवतार होता का आचरावं बघा राम अवतारी रावण मी वधिला बाई एकच लक्ष्मण बंधू घेऊन संगतीला एकटाच होता मला जीवा भावाचा तिथं कोण नव्हतं का ज्यावेळेस मी वनवासात गेले तिथं वनवासाला एकला सुखाला एकला दुःखाला एकला आम्ही काय काय केलंय अगं खावोनिया कंदमुळा आम्हाला इतके पराकाष्ठा भोगावं लागलंय तुझ्या मनोरथ पूर्ण करण्यासाठी काय करावं लागलं खावोनिया कंदमुळा